रुक्मिणी मंदिर समिती ताब्यात घेण्याचा कायदा सरकारने केला. हं. तो कायदा केल्यानंतर मंदिर ताब्यात घ्यायच्या वेळेला सुरुवातीचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मी काम पाहिलं. त्यावेळेला स्वर्गीय बाळासाहेब भारदे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी होती. मी तिथला प्रशासकीय प्रमुख म्हणून काम पाहत होतो आणि त्यावेळेला बडवे आणि उत्पात आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये सातत्यानं वाद व्हायचे. कारण वर्षानुवर्ष पुजारी त्या ठिकाणी विठ्ठल आणि रुक्मिणीची पूजा करायचे, तिथलं उत्पन्न घ्यायचे आणि त्यावेळेला लोकांना जो काही त्रास व्हायचा तो त्रास बघून सरकारने हा त्रास कमी करण्यासाठी आणि तो अन्याय व्हायचा तो अन्याय दूर करण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी कायदा केला, समितीचा कायदा केला आणि मंदिर ताब्यात घेतलं. खरं तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सामान्य माणसाचं, गोरगरिबांचं देवस्थान